मित्रांनो, तर आज आपण फूड अडल्ट्रेशन याविषयी माहिती घेणार आहोत. अन्नामधली भेसळ. फूड अडल्ट्रेशन इज व्हेरी इसेन्शियल फॅक्टर दॅट कॅन अफेक्ट ऑन आवर ह्युमन हेल्थ. मानवी आरोग्यावरती खूप परिणाम करत असतं. तर तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ चणे फुटाणे खाणं असेल तर हे जे काही चणे फुटाणे आहेत त्याच्यामध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती भेसळ केली जात आहे. हे जे चणे असतात त्याला अधिक प्रमाणामध्ये तो ब्राईटनेस, तेजस्वीपणा, चकाकीपणा, चकाचौंध आणण्यासाठी त्याच्यामध्ये जे आहे काय केलेलं असतं, ऑरामाइन ओ नावाचं डाय त्याच्यामध्ये यूज केलं असतं. ते जे डाय असतं ते लेदरचे पॉलिश असतील, पॉलिशच्या बॅग असतील, परत फर्निचरला पॉलिश करण्यासाठी ते वापरलं जातं. बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे जे काही ऑरामाइन ओ नावाचं जे काही केमिकल आहे ते याच्यामध्ये मिक्सअप करत आहेत. अशी भेसळ चालू आहे. त्याच्यामुळं हे जे आहे आपल्या शरीरावरती न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याची कमी होत नाही, पण खूप सारा परिणाम आपल्या शरीरावरती करतं. त्याच्यामुळं आपण हे जे काही पदार्थ आहेत हे निवडत असताना याची चकाचौंध न पाहता ते चांगल्या पद्धतीचे कसे असतील किंवा आपण हे जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, घरगुतीच वापरलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आपण जे काही घरी बनवतोय तेच पदार्थ इथं खाल्ले पाहिजेत. आणि हे जे काही याचा परिणाम काय होतो, तर हे जे काही आपली किडनी असेल आणि सेल डॅमेज होऊ शकतात, किडनी फेल्युअर होऊ शकते आणि त्याच्यामुळं आपलं आरोग्य थोड्याशा निष्काळजीपणामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तर हे जे काही फूड अडल्ट्रेशन आहे या डिपार्टमेंटवरती लेटेस्ट आपले जे तुकाराम मुंडे आहेत, हे जे काही अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती झाली आहे आणि त्यांनी आपल्या इन्स्टा अकाउंटवरती ही काही माहिती, जे कोण व्यक्ती हे करत असेल त्याची माहिती सांगण्यासाठी आपलं इन्स्टा अकाउंट हे ओपन केलेलं आहे. आपण तिथं सांगू शकतो औषधासह तत्सम पदार्थामध्ये भेसळ होत असल्यास त्याची माहिती या अकाउंटवरती नागरिकांनी द्यावी आणि स्वतःलाही वाचवा, परिवारालाही वाचवा आणि समाजालाही वाचवा. तर धन्यवाद.